गडचिरोली जिल्ह्यात भात शेती सर्वात जास्त शेतकरी करीत असतात. धान खरेदी केंद्र बंद असलेली बातमी TV9 ने लावून धरली होती. 2 वेळा TV9 ही बातमी प्रकाशित केली. त्यानंतर धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहे. आपण दृश्यामध्ये बघू शकतो. हे जे धान आहे किंवा भात आहे ते वाहनांच्या माध्यमाने विक्रीला काढण्यात आलेला आहे आणि अनेक भागात धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहे. TV9 ची दखल जी आहे ते राज्य सरकारने घेतली आणि येथील आमदार धर्मबाबा आत्राम यांनी घेतली आणि हा विषय TV9 ने लावून धरला होता. आपल्या सोबत संचालक मंडळ आहेत ज्यांनी हा विषय सर्वात आधी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मांडला होता आणि सध्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा यावेळी मिळालेला आहे. आपल्या सोबत सतीश भाऊ गंजीवार आहेत, संचालक मंडळ आहे कृषी विभागाचे. भाऊ, काय म्हणाल? TV9 ची बातमीची दखल राज्य सरकारने घेतली, आमदारांनी घेतली, काय म्हणाल? या क्षेत्रात धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी दिरंगाई झाली होती. तुम्ही वारंवार TV9च्या माध्यमातून बातमी लावल्यामुळे या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार और माजी राज्यमंत्री राजे डॉक्टर धर्मबाबा आत्राम यांनी पाठपुरावा करून लवकरात लवकर सुरू करण्याचा साहेब लोकांना निर्देश देऊन सुरू केले आणि तसंच त्यांनी मागच्या आठवड्यात उद्घाटन केले. त्याच्यानंतर सुरळीतपणे धान खरेदी केंद्र सुरू होऊन शेतकऱ्यांना दिलासा भेटत आहे. त्यामुळे आम्ही TV9 चॅनलच्या आणि या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार धर्मबाबा आत्रामच्या माझ्याकडून व समस्त कास्तकाराकडून धन्यवाद व्यक्त करतो. आपण बघू शकतो TV9 ची दखल राज्य सरकारने किंवा जिल्हा प्रशासनाने घेतली आहे आणि हजारो, जवळपास 40 ते 45 हजार शेतकऱ्यांना TV9 च्या बातमीमुळे एक मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकरी वेळेवर आता धान विक्री करू शकतात. शेतकऱ्यांचे ऑनलाईन जे आहे ते सुरू आहे आणि विक्री केंद्रातही धान खरेदी सुरू झालेली आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.